सर्व चिंता भय दुःख दूर करणारा श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. श्री गुरु रामचंद्राय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुक. प्रश्न करी विशेषक एक चित्ते परी ऐसा. जय जया योगेश्वरा सिद्धमुनी ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेशी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला परी ऐसा. ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परी ऐसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र म्हणून आनंद परी ऐसा. तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुम्हावरी. श्री गुरुवचन ऐकोनी सायन देव नमस्कारुनी. माथा ठेवून या चरणी न्यासीता झाला पुनः पुन्हा. जय जया श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारू. माया अविद्या दिससी नरू. वेदा अगोचरू तुझी महिमा. विश्वव्यापक तूची होसी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरेले रूप तू मानुषी. भक्त जन तारावया तुझी महिमा वर्णावयासी. शक्ती कैसी आम्हासी मागेन एक तुम्हापासी. कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंशी पारंपरी. भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री अपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणा वचनी. सेवा करितो यावनी महा असुर क्रूर असे. प्रतिवत्सरी ब्राह्मणासी घात करितो भोवसी. याची कारणे आम्हासी का बोलावी तसे आजिमज. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आम्हासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणोनिया. भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठवील आम्हा प्रती. जवरी तू येथे येसी असो आम्ही भरवसी. तुवा आले या संतोषी जाऊ मग येथुनिया. निज भक्त आमुचा तूची होसी. पारंपरी वंशोवंशी अखिला भीष्ट पावसी. वाढे संतती तुझी बहु तुझ्या वंश पारंपरी. सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तुझ्या घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण. जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. काळांतक यम जैसा यवन दुष्ट परी ऐसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाळा रूप तो झाला. विमुख होऊन गृहाते गेला यवन कोपत. विप्र झाला भयाचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्नीसी. श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट. गरुडाचिया पिलियासी सर्प कवने परे ग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. का एखादा सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा असे ज्यासी कळी काळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण भय कैसे तया दारुण. काळ मृत्यू न बांधी जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन ऐसे काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतःपुरात जाऊन सुषुप्त केले भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळ होय त्यासी. जागृत होऊनी परियेसी प्राणांतक होय व्यथेसी. कष्ट तसे तिये वेळी स्मरण असे नसे काही. म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयवा अवयवी.
विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणा जवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा येथे पाचारिले कवन जावे स्वामी परतोन वस्त्रे भूषणे देऊन निरोप देत तिये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र वास असे गंगा तीर आला श्री गुरुदर्शना देखून या श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवशी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण दिशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपणा समागमे येईन तुमचे चरणा विने देखा राहो नेने क्षण एका संसार सागर तारका तूची देवा कृपा सिंधू उद्धरा वया सगरासी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले चरण आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती काय सोडणे काय गती सवे येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तिये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सर पंचादशी तुमचे ग्रामी समीपता वास करू हे निश्चिता कलत्र पुत्र इष्ट भ्राता मिळोनी तुम्ही आम्हा भेटाल न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेले देखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तिये वेळी ऐसे परी संबोखोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक म्हणे सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे गुप्त केले गंगाधराचा नंदन सांगे चरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपार मन करून एकाग्र ऐका श्रोते सकळिक श्री गुरुचरित्र कथा कल्पतरुलते चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।